स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, अशी सिंहगर्जना करत भारतीय स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावलेले लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज जयंती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकमान्य टिळकांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन केले. स्वातंत्र्य लढ्यात अग्रणी असलेल्या लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य चळवळीची भावना निर्माण करण्यात अढळ निर्धारानं महत्त्वाची भूमिका बजावली, असं पंतप्रधानांनी म्हटलंय. लोकमान्य टिळक एक उत्कृष्ट विचारवंत देखील होते. त्यांचा ज्ञान सामर्थ्यावर आणि समाजसेवा करण्यावर विश्वास होता, असं ते म्हणाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकमान्य टिळकांना अभिवादन केले. टिळकांनी आपलं संपूर्ण आयुष्य स्वराज्य साकार करण्यासाठी समर्पित केलं आणि स्वातंत्र्य लढ्याला वैचारिक ऊर्जा देऊन त्यांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध राष्ट्रीय एकता बळकट केली, असं शहा यांनी म्हटलंय. गणेशोत्सवापासून गीतारहस्यापर्यंत टिळकांनी स्वातंत्र्य लढा स्वसंस्कृतीच्या आवाहनाशी जोडून अधिक व्यापक बनवला. राष्ट्र उभारणीतल्या बाळ गंगाधर टिळकांचे योगदान नेहमीच तरुणांना राष्ट्र प्रथम या दिशेनं वाटचाल करण्यासाठी मार्गदर्शक राहील, असं शहा यांनी म्हटलंय. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यासह अन्य मान्यवरांनी लोकमान्य टिळक यांना त्यांच्या जयंतीनिमित्त संसदेच्या आवारात आदरांजली वाहिली. राज्यपाल CP राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही लोकमान्य टिळक यांना अभिवादन केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारी नेतृत्व, अन्यायाला वाचा फोडणारे ज्वलंत लेखक आणि तेजस्वी वक्ते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जयंतीदिनी कोटी कोटी नमन, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. सार्वजनिक उत्सवातून सामाजिक एकात्मतेची जाणीव करून देणारे महान स्वातंत्र्य सेनानी, शिक्षक, पत्रकार आणि थोर समाजसुधारक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जयंतीदिनी कोटी कोटी प्रणाम, असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टिळक यांना अभिवादन केलंय. प्रभावी लेखणी आणि वक्तृत्वानं भारतीयांमध्ये स्वातंत्र्याच्या भावनेला बळकटी प्रदान करणारे आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे अग्रणी आधारस्तंभ असलेले लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी विधिमंडळात लोकमान्य टिळक यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून नमन केलं. तर राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार मीना यांनी मंत्रालयात लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांची